चालू केलीस? हे काय आहे? आम्ही ऍडव्हर्टाईज करतोय मुस्टेज फेस वॉश. मला बच्चू बोलला दादा हे वापरा. सॅलिमिक ऍसिड आणि असतं आणि ज्याचं स्किन ऑइली असते ती कमी ऑइल होतं ओके आणि गोरं होतं, पण ते रिझल्ट लवकर नाही पण येतो, चांगला येतो. छान गारगार आहे. तर कॅमेरामन श्वेता जाधवसह लो बीबी माझा. बाय बाय. तर आता घरी जाऊन आम्ही चाललोय पोहायला आणि तिथेच जवळ मंदिर आहे. मस्त मंदिर आहे बच्चू. महालक्ष्मी मंदिर. तर आता आम्ही तिकडे चाललोय. आज थांबायचं नव्हतं पण बच्चूने पप्पांना काय इमोशनल ब्लॅकमेल केलं. बच्चू बोलतो काका प्लीज थांबा ना माझ्यासाठी, थांबा ना. पप्पा बोलले ठीक आहे थांबतो. तर आता थांबलोय तर म्हटलं कामं पण होतील गाडीची आणि फिरणं पण होईल आणि त्यात ब्लॉग पण होईल. पाऊस आला. मगाशी मी जसं म्हटलं की एका लोकेशनला जायचं आहे आंघोळ करायला. माझ्या आयुष्यात असं लोकेशन मी पहिल्यांदा बघतोय आणि ह्या गोष्टीचा पस्ताव होतोय. ॲक्च्युली आम्ही मगाशी पेट्रोल पंपावर गेलो आणि तिथून आम्हाला पाऊस चालू झाला, त्यामुळे मोबाईल सरळ डिक्कीमध्ये टाकले आणि आम्ही आलो. आत्ता ऊन आहे, येताना ऊन होतं त्यामुळे काय वाटलं नाही, पण डिक्कीतून मोबाईल नाही काढला. आम्ही म्हटलं काढायचं की नाही. मित्रांनो येताना लोकेशन इतकं भारी होतं ना, इतकं भारी होतं की बच्चूला मी बोलते यार बच्चू तू तरी बोलायचं. म्हणजे गाव म्हणजे खेडशी हे गाव इतकं सुंदर आहे, खतरनाक. आणि लोकेशन तर त्याहून बाप. हे बघा खूप स्वच्छ पाणी आहे आणि इकडेच आंघोळ करता. ओ शेट. अरे यार मी हसतो यासाठी काही मित्रांनो मला पोहता येत नाही. कोकणी असून. ओ सॉरी चप्पल वाहना काढून ठेवूया. अरे बाप रे, पण बच्चू माझ्यात तयारी नाही आहे बाबा. खतरनाक वातावरण. बच्चू मस्ती नको, आपण तिकडे जाऊ चल. आम्ही आता दुसऱ्या लोकेशनला चाललो आहे, कारबाची वाडी. तिकडेही असंच आहे कारण बच्चूला त्या माशांचा प्रॉब्लेम आहे आणि मला त्या पाण्यातला खोलीचा प्रॉब्लेम आहे. बघू आता तिकडेच जाऊन. बच्चू पण तयार होता, बनियन वगैरे, बनियन आणि चड्डी. मी असाच. आमचं सेकंड लोकेशन आहे कारबांची वाडी. किती सुंदर घरं आणि घरा शेजारचा परिसर.
मागाचं जे गाव होतं खेडशी, ते गाव सुंदरच होतं. गावं सगळीच सुंदर असतात, पण आपण कधी बघितलेले नसतात की आपण आपल्या व्यतिरिक्त म्हणजे आपलं गाव म्हणा किंवा आपला आजोळ म्हणा, आपण आपल्या मामाच्या गावी जातो म्हणा किंवा एखाद्याच्या कुठेतरी असं फिरायला लग्नातून दुसऱ्याच्या गावी जाणं म्हणा, एवढंच. त्या व्यतिरिक्त अशी गावं बघितलेलीच नसतात. तर आपल्याला असा कुठे चान्स मिळतो कुठे जायचा, आपलंच कोकण एक्सप्लोअर करायचा, तर फिरा. तुम्हाला कळेल की बाकीची गावंसुद्धा किती सुंदर आहेत. आता बच्चूच मला बोलला की दादा दोन्ही पण गावं सुंदर आहेत. तिकडच्या त्या पाण्यात खोल खूप जास्त होता. तर बच्चू बोलला आपण दुसरीकडे जाऊया. कारवाची वाडी होता. आता कारवाच्या वाडीच्या कुठे उतारण नाही, आपलं ते पाण्याचं हे काय छोटंसं धरण आहे ना काहीतरी. हां धरण. अच्छा, छोटंसं धरण आहे तिकडे चालू. बघा गाव किती सुंदर आहेत. बसण्यासाठी जागा आहे. बच्चू आपण मोठाच आहे. अच्छा, बघा मित्रांनो किती सुंदर गाव आहे. वातावरण असं आहे, पाऊस संपल्याच्या नंतर दिवाळी दसऱ्याला जे वातावरण असतं ते ते वातावरण आहे. किती सुंदर आहे हे. स्वप्नील बांधवगडची लाईन. वा, सगळंच कोकण. आई शपथ, ह्याच्या खाली आहे. याच्या खाली आहे. गाडी खाली आहे. हा घेतलास तर चालेल. मित्रांनो, आई शपथ, आजचा ब्लॉग हा किती व्ह्यूजला जाईल मला याच्याशी म्हणजे काही देणं घेणं नसणार आहे. तर हा किती ब्लॉग सुंदर असेल, मी किती सुंदर करेल मला माहीत नाही, पण मी जी म्हणजे हे बघून जो चेहऱ्यावरचा माझा आनंद तुम्हाला जो दिसतोय ना, तो तुम्हाला कळेल आजच्या ब्लॉगमधला. किती सुंदर आणि नितळ पाणी आहे बघा. बच्चू आपल्याला कुठून जायचं आहे? पुढे आहे. चला मित्रांनो, बघू शकता किती सुंदर लोकेशन आहे. रत्नागिरीमध्ये कुठचं गाव बोललास बच्चू? कारवांची वाडी. कारवांची वाडीचं हे छोटी छोटी गाव आहेत, त्यातलं हे एक लोकेशन आहे. अशक्य सुंदर. वाव. इथे इकडे सगळा कचरा आहे, पण आपल्याला जायचं. इथे वाडी आहे, होऊ शकता. मला असं वाटतं की अशा गावांमध्ये माझं गाव का म्हणजे माझंच हे गाव का नाही आहे, मी या गावचा का नाही आहे. वाव. रंगरत्न सावंत मला लोकेशन दाखवत आहेत. अच्छा, हे इथून हे बघण्यासाठी आलो आहे आधी. का आपल्याला इकडे जायचं आहे? म्हणजे इथे आंघोळ कर ना? इथेच कमी पाणी आहे. अरे रे, इकडे नाही जायचं आपण. कुठून जाणार, कसं जाणार? हे काय खाली चल तिथे आंघोळ करायला काय नाही. चल. हो, तुला दाखवायला आणलं. बच्चू जरा रान आहे, रानामध्ये पाय जरा.
दे हात दे. तुला सवय नाही, मला सवय आहे. तर मित्रांनो असं काही लोकेशन आहे आपलं. वो कोण करेल आंघोळ? तू केलायस का इथे आंघोळ आधी? हो. काय बोलतो? बच्चूचा मूड ऑफ झाला आहे, कारण बच्चूला तिकडे जायचं होतं. तर त्याला म्हटलं प्लीज बच्चू नको जाओ, कारण मला भीती वाटते. तर थोडंसं भिजून आता म्हटलं जाऊया. थोडंच भिजलो कारण मला पाण्याची भीती वाटते जेन्युअनली. ठीक आहे मित्रांनो, लोकेशन इतकं सुंदर आहे की खरंच सांगतो, मला माझ्या जुन्या वाडीची आठवण आली, माझ्या जुन्या घराची आठवण आली. कारण माझं गाव हे प्रॉपर असंच होतं. धरण झाल्यामुळे आता ते तसं नाही आहे. म्हणून तिथे छोटे छोटे रस्ते, छोटे छोटे पांद्या, ही छोटी छोटी नदी, नदीला क्रॉस करताना पूल, वर खाली एक घर, वर एक घर, खाली एक घर, त्या टोकाला एक घर, ह्या टोकाला. ह्या गोष्टी मी जुन्या घरी असतानाच अनुभवल्या होत्या, बघायला मिळाल्या होत्या. आणि ते त्यानंतर आत्ता नाहीच आहे. म्हणजे जवळजवळ स्थलांतर करून 14 वर्ष झाली. म्हणजे 14 वर्षाच्या नंतर मी असं गाव बघतो प्रॉपर. माझं आजवळही इतकं सुंदर नाही, कदाचित असेल पण मी गेलो नाही. पण ह्या निमित्ताने बच्चू बोलला दादा आपण असं ठिकाणी जाऊया. तर म्हटलं ठीक आहे जाऊया. तर ही दोन्ही गावं खूप सुंदर आहेत आणि इथली घरं, इथल्या वाड्यासुद्धा खूप सुंदर आहेत. जर कधी आलात रत्नागिरीला सिटीमध्ये आणि जर तुम्हाला अशा गोष्टी एक्सप्लोअर करायच्या असतील तर ही दोन गावं नक्की एक्सप्लोअर करा. खूप छान आणि खूप सुंदर आहे ती गाव. गाईस, आता आमच्या घरात जेवण झालं नसेल तर अजून एक गाव तुम्हाला आम्ही दाखवतो. पूर्ण प्रयत्न करू. ओके बच्चू इकडे. नाही चढणार, इम्पॉसिबल. कधीतरी बच्चूचा आत्मविश्वास आहे की चढला बाबा. अजून ह्याच्यापेक्षा मोठे चढाव आहे पुढे, अजून ह्याच्यापेक्षा मोठे चढाव आहे. असे अवतार थोडे असे झाले आहेत अप्पा. हां रे, मोठ्या चढावाने आपल्याला पुन्हा त्याच गतीने उतरावं लागणार आहे. नाही 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 जा 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 वर जा. शिट. मनाजुरता मी या दोन्ही गावांच्या प्रेमात पडलो अक्षरशः. अशी माझी सासरवाडी इथली असेल.
मागचा उतार बघा किती आहे. शेट. एक दिवस रत्नागिरीत आणखी एक दिवस राहण्याचा पुरेपूर फायदा उठवतोय मी. आणि बच्चूमुळे मला उठवायला मिळतो त्याचा फायदा. आणि बच्चूने आज मला घेऊन जावं लागतं प्रॉपर आतमध्ये जाऊन. तर बच्चूने प्लॅन केलं नसतं तर मला आज ती गावं बघायला मिळाली नसती. मगाशी गॅरेजमध्ये होतो तेव्हा बच्चू बोलला, दादा तुम्ही काय आज जात नाही, वेळ झाला आहे. तेव्हा मला वाटतं 11:30 झाले होते. आणि बरं आम्ही घरी पोचलो सगळी कामं करून. इतक्यात मम्मी विचारते, बच्चू जेवणाचं काय करणार आहेस तू दुपारच्या, असं चालू होतं. तर त्यावर बच्चू मम्मीला बोलतो, आई थांबताय ना तुम्ही. तर मम्मी बोलती नाही थांबत आहे, तर तू बाबांना सांग, काकांना सांग. आईला आणि पप्पांना इमोशनल ब्लॅकमेल केलं बाईने, काका थांबा, काका माझ्यासाठी थांबा. त्या एका शब्दामुळे पप्पा थांबले. आणि आम्ही पानवलला जाऊया. हां पानवलला जाऊ सर. तू पण सर तू जे जवळ पडेल तिथे जाऊ. पानवलला धबधबा आहे. हां पंचवड्यात फक्त धरण आहे. हां काय लवकर हो, तुला जे चांगलं वाटेल तिकडे चल पानवलला जाऊ. लहान मुलं शाळा लोकेशन चालू झालं आहे. फणसवळे गावामध्ये चाललो आहे. काय काय अच्छा पानवल गावामध्ये चाललो आहे. सॉरी फणसवळे नाही. मला वाटतं पण रत्नागिरी सिटीच्या एकदम वरती आहोत. सिटी खाली राहते त्याच्या पण टॉपला आहे. हे जे गाव आहे ते रत्नागिरी सिटीच्या वरती आहे. ॲक्च्युली आम्ही पानवल गावामध्ये एंटर केलं. पानवल गावामध्ये बघण्यासारखा एक स्पॉट होता की आशिया खंडातील सगळ्यात मोठा रेल्वेचा ब्रिज आहे तिथे आणि तो बघण्यासारखा नजारा आहे. आम्ही अर्धवट गेलो आणि तिथून तिकडे जाताना पहिली गोष्ट तर खूप काळोखी होती पावसामुळे. शिवाय जाताना मध्ये एक झाड पडलं होतं. आम्हाला तो प्रवास कंटिन्यू नाही करता आला. त्यामुळे तिथून व्हिडिओ न करता मी थेट घरी आलो. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो ते आज घरी आलो आहे. सो त्यानंतर मी व्हिडिओ आत्ता कंटिन्यू करतो आहे. तर पानवल गावामधलं ते दृश्य मी दाखवू नाही शकलो त्यासाठी सॉरी. तर भेटू आणखी नवीन छान अशाच व्हिडिओमध्ये. रत्नागिरी आणखी बरीच गावं आहेत बघण्यासारखी आणि ठीक आहे दाखवू. तत्पूर्वी एवढंच म्हणेन की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि तुम्हाला बघायला मिळतील. तोपर्यंत मस्त राहा. बाय बाय.